शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश 4.2 मोलाइज कठोनी. Students, do you know which river is this? Yes, this is a Brahmaputra river. Brahmaputra is a great river. It is nearly 7 to 8 kilometer width. Brahmaputra is a very big river. Molai is the character in our lesson. This is a true story which started in 1979 in a small village on the bank of the river Brahmaputra. ही एक खरोखर घडलेली गोष्ट आहे. 1979 साली घडलेली ही गोष्ट आहे ती आपण आता पाहणार आहोत. One day in the terrible summer season of 1979 changed the life of जाधव पायंग. 1979च्या भयंकर उन्हाळ्याच्या ऋतूमधील एका दिवसाने जाधव पायंगचे जीवन फारच बदलून टाकले होते. कोण होता हा जाधव पायंग ते आपण पाहूयात. ही लिव्ड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक ऑफ द ब्रह्मपुत्रा. बँक ऑफ द ब्रह्मपुत्रा म्हणजे नदीच्या किनारी, ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी असणाऱ्या एका छोट्या खेडेगावामध्ये तो राहत होता. द ब्रह्मपुत्रा इज द ग्रेट रिव्हर. ब्रह्मपुत्रा ही एक खूप मोठी नदी आहे. इन प्लेस इट इज मोर दॅन 7 to 8 किलोमीटर्स वाईड. 7 ते 8 किलोमीटर तिची रुंदी आहे. इट हॅज मेनी सँडबार्स अँड इव्हन अँड आइसलँड नोन ॲज माजुली आइसलँड. तिच्या मुखाशी अनेक वाळूचे बंधारे आणि एक माजुली नावाचे बेट सुद्धा आहे. वॉटर्स ऑफ ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लोड माजुली अँड सँडबार्स. माजुली आणि वाळूचे बंधारे वारंवार ब्रह्मपुत्रेच्या पाण्याने भरलेले असतात. ॲट टाइम्स द रिव्हर इव्हन स्वीप अवे सम ऑफ द सँडबार्स. वाळूचे काही बंधारे नदी जोरदारपणाने उडवून लावते. पहा, ही सँडबार्स म्हणजे नदीच्या किनारी असणारे वाळूचे मोठमोठाले ढिगारे, त्याला काय म्हणायचं? सँडबार्स. ब्रह्मपुत्रेला येणाऱ्या पुरांमुळे ही वाळूचे ढिगारे सतत इकडून तिकडे वाहत असतात. लुक ॲट धिस पिक्चर. धिस इज अ पिक्चर ऑफ जाधव पेयांग. जाधव पेयांग नावाच्या या व्यक्तीचे हे चित्र आहे. या व्यक्तीनेच आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडवले आणि काय काय मोठं काम केलं हेच आपण या पाठात पाहणार आहोत. जाधव पेयांगलाच त्याच्या कुटुंब मोलाई असे म्हणायचे. When जाधव was about 15 years old, he saw a terrible sight. जाधव 15 वर्षाचा असताना त्याने एक भयानक दृश्य पाहिले होते. On one of the sandbars, thousands of snakes lay dead. ले म्हणजे लोळत पडणे. वाळूच्या बंधाऱ्यांपैकी एकावर हजारो सर्प मरून पडले होते. They had been washed ashore with the flood. ते पाण्याच्या पुराबरोबर किनाऱ्यावर वाहून आले होते. FLOOD फ्लोड म्हणजे पूर. With no trees to protect them. They had all died in the स्कॅलिंग सन. झाडांचे संरक्षण नसल्यामुळे ते सर्व साप तळपत्या उन्हात मरून गेले होते. स्कॅलिंग सन म्हणजे तळपता सूर्य. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. जाधव सर्वस्वी भेदरून गेला. ही सॅट डाऊन अँड वेप्ट. तो खाली बसला आणि मोठ्या मोठ्याने रडू लागला. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन. आणि तो तेथेच त्याला त्याच्या जीवनाचे ध्येय सापडले. टू टर्न द सँडी बार्न लँड ग्रीन विथ ट्रीज. हा सर्व वालुकामय प्रदेश झाडे लावून हिरवीगार करण्याचे ध्येय त्यांनी उरी बाळगले. फॉर मोर दॅन 30 लॉंग इयर्स जाधव पायंग टॉल्ड ऑन द ड्राय बार्न एरिया अँड ट्रान्सफर्ड इट इन टू अ फॉरेस्ट.
त्याने त्या जमिनीवर हिरवीगार झाडे लावून ती जमीन हिरवीगार करण्याचे ठरवले आणि त्याने ती जमीन जंगलामध्ये रूपांतरित केली. जाधव पेयंग्स फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम मोलाई. जाधवचे कुटुंब आणि त्याचे मित्र त्याला मोलाई असं म्हणायचे. ॲट फर्स्ट मोलाई वर्क इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लॅन्ट ट्रीज. त्याने वन खात्याच्या क्षेत्रामध्ये झाडे लावण्याचे काम केले होते. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप. ऑल द अदर लेबर्स लेफ्ट बट नॉट मोलाई. त्या फॉरेस्ट खात्याचे काम काही कारणानिमित्त बंद पडले. तेथील सगळे कामगार निघून गेले, परंतु मोलाई मात्र कुठेच गेला नाही. त्याने आपले काम चालूच ठेवले. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. स्वतःचे काम त्याने चालू ठेवण्याचाच निश्चय केला. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड एल्डर्स इन द विलेज. तो वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्याच गावातील वडीलधाऱ्या लोकांकडे गेला आणि आपल्या कामाविषयी त्याने चर्चा केली. लेबर्स म्हणजे मजूर किंवा कामगार. मोलाई, नथिंग ग्रोज ऑन द सँडबार्स. डोंट वेस्ट युअर टाईम, मेनी ऑफ देम ॲडवाइज्ड. तो ज्या ज्या लोकांकडे गेला होता त्यांनी त्याला सल्ला दिला, अरे मोलाई, त्या वाळूच्या बंधाऱ्यांमध्ये, वाळूच्या प्रदेशामध्ये कोणतीच झाडे उगवणार नाहीत. तू कशाला तुझा वेळ वाया घालतोस? बट समोल टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बांबू. पण काहींनी त्याला बांबूची रोपे लावण्याचा सल्ला दिला. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग्स. सॅपलिंग म्हणजे रोपटे. वन विभागाने त्याला काही बांबूची रोपटे दिली. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाई वेंट टू द आईसलँड अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. दुसऱ्या दिवशी सकाळी मोलाई त्या वालुकामय प्रदेशामध्ये गेला आणि त्याने आपलं पहिलं रोपटं अतिशय काळजीपूर्वक लावलं. आफ्टर दॅट ही विजिटेड द आईसलँड एव्हरी डे. नंतर तो त्या बेटावर दररोज जाऊ लागला. वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. रोपट्यांना पाणी देऊ लागला आणि त्यांची प्रेमाने जोपासना करू लागला. द प्लांट्स बिगॅन टू ग्रो. रोपटे हळूहळू मोठे होऊ लागली होती. विथ देन मोलाईज होप्स अल्सो ग्रो. त्या रोपट्यांबरोबरच त्या मोलाईच्या अपेक्षा सुद्धा मोठ्या मोठ्या होत होत्या. ही बिगॅन टू लुक फॉर मोर सॅपलिंग अँड अदर टाइप्स ऑफ ट्री. ही ब्रॉट स्किल कॉटन सॅपलिंग नेस्ट. टू हिज डिलाइट दे टूक रूट ऑन द आईसलँड. पार्ट ऑफ द आईसलँड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. त्याने नंतर इतरही प्रकारांची झाडे लावण्याचा प्रयत्न केला. सिल्क कॉटन सॅपलिंग म्हणजे शेवग्याची रोपे. त्याने काही शेवग्याची रोपे सुद्धा तिथे लावली आणि त्यानंतर त्याला आनंद देणारी गोष्ट म्हणजे ती रोपे त्या बेटावर मूळ धरू लागली. त्या बेटावर त्या विभागात हिरवळ विखुरली गेली आणि मोलाईने केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले. मोलाई नाव स्पेंट ऑल हिज टाइम ऑन द स्मॉल आईसलँड. मोलाई आता आपला सर्व वेळ त्या लहान बेटावर घालवू लागला. एव्हरी डे विदाउट फेल ही वॉटर्ड द प्लांट्स, मेड फेन्स अराउंड देम, गेव सपोर्ट टू द सॅपलिंग्स. तो दर दिवशी न विसरता त्या झाडांना पाणी देऊ लागला, त्यांच्या भोवती कुंपण घालू लागला, रोपट्यांना आधार देऊ लागला. ही इवन कॅरीड गुड सॉइल इन हिज लिटिल बोट अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स. तो आपल्या छोट्या नावेत सुपीक मातीसुद्धा आणू लागला आणि झाडांजवळ पसरवू लागला. विदाउट फेल म्हणजे न चुकता. मेड फेन्स अराउंड देम म्हणजे झाडाभोवती कुंपण घालणे. स्प्रेड म्हणजे पसरवणे. सॉईल म्हणजे माती. गिव्ह सपोर्ट टू द सॅपलिंग म्हणजे झाडांना किंवा रोपांना आधार देणे.
Someone told him that red ants are good for the soil. कुणी त्याला सांगितले की लाल मुंग्या माती करता फार फायदेशीर असतात. दे वुड मेक द सँडी सॉइल फिल्टर. त्या वालुकामय माती सुपीक करतात. मोलाई देन कॅरीड हेप्स ऑफ देम टू द आईसलँड. मोलाईने त्यांच्या ढीगच्या ढीग बेटावर उचलून आणले. मुंग्यांची ढीगच्या ढीग मोलाईने उचलून आणली. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँट बाईट्स. त्या मुंग्यांच्या चाव्यांनी तो त्रस्त झाला नाही. त्या मुंग्या आणताना त्याला खूप चावल्या, पण त्याने स्वतःला त्रास करून घेतला नाही. ही अल्सो टूक डिफरंट टाईप्स ऑफ ग्रास देअर. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे गवतसुद्धा तेथे लावण्यासाठी नेले. द ग्रीन पॅचेस ऑन द आईसलँड बिकम थिकर अँड बिगर. त्या बेटावरील जमिनीचे हिरवे पट्टे आता अधिक घट्ट आणि मोठे झाले होते. ग्रीन पॅचेस म्हणजे हिरवेगार पट्टे, थिकर म्हणजे अधिक घनदाट आणि बिगर म्हणजे खूप मोठे. ग्रासेस म्हणजे गवताचे प्रकार. फॉर मंथ्स अँड इयर्स मोलाई वर्कड ऑल अलोन ऑन द स्मॉल पॅच ऑफ द आईसलँड. महिने वर्ष तो मोलाई त्या आईसलँडवर काम करतच होता. ही लिव्ड इन अ कंपनी ऑफ ट्रीज. तो झाडांच्या सहवासात राहत होता. ही स्पोक टू देम. तो त्यांच्याशी बोलू शकत होता. मे बी द ट्रीज अंडरस्टूड हिज लँग्वेज. झाडांना नक्कीच त्याची भाषा समजत असेल. हिज वर्ड्स अफेक्शन. दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग विगरसली. त्या झाडांची भाषा, त्याला प्रेमाचे शब्द त्या झाडांना समजत असतील आणि म्हणूनच जोरदारपणे वाढून ती त्याला प्रतिसाद देत होती. झाडे अतिशय जोमाने त्या बेटावर वाढू लागली होती. विथ ट्रीज केम बर्ड्स, इन्सेक्ट अँड ॲनिमल्स. इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. त्या झाडाबरोबरच पक्षी, कीटक, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तेथे आले. दे लाईक द प्लेस. त्यांनाही ती जागा आवडली. अननोईंगली दे ब्रॉट मेनी मोर सीड्स टू द प्लेस. अननोईंगली म्हणजे नकळतपणे. त्या पशु पक्ष्याच्या प्राण्यांना पायाला चिटकून, त्यांच्या पंखावर चिटकून वेगवेगळ्या प्रकारची आणखी झाडांची बिया त्या जंगलात येऊन पडल्या. द प्लेस बिगॅन टू गेट रिच विथ डिफरंट फॉर्म ऑफ लाईफ. इवन देन मोलाई डिड नॉट ॲबडन हिज वर्क. विविध जीवसृष्टीच्या स्वरूपात ते ठिकाण समृद्ध बनले. इवन देन मोलाई डिड नॉट ॲबडन हिज वर्क. तरीसुद्धा मोलाईने आपले काम अर्धवट सोडून दिले नाही. द फॉरेस्ट नाव बिकेम अ सेकंड होम फॉर हिम. ते जंगल आता त्याचे दुसरे घर बनले होते. पीपल इन दॅट एरिया नेम्ड इट मोलाईज कथोनी, मोलाईज फॉरेस्ट. त्या विभागातल्या लोकांनी त्या क्षेत्राला मोलाईची कथोनी, मोलाईचे जंगल असे नाव दिले. टुडे मोलाईज कथोनी कव्हर्स an area of nearly 1500 acres. हल्ली मोलाईच्या कथोनीने जवळजवळ 1500 एकरांचे क्षेत्र व्यापले आहे. अँड विथ मोलाईज एफर्ट्स इट इज ग्रोईंग एव्हरी डे. आणि मोलाईच्या प्रयत्नांनी ते दिवसेंदिवस वाढतच होते. इट्स हाऊस thousands ऑफ डिफरंट ट्रीज अँड प्लांट्स अँड बर्ड्स अँड ॲनिमल्स इन्क्लुडिंग डिअर, ॲप्स अँड इव्हन रेहिनोज अँड टायगर्स. त्या जंगलाने हजारो वेगवेगळ्या झाडांना, वनस्पतींना, पक्ष्यांना आणि हरिण, वानर, अगदी गेंडे आणि वाघांचा समावेश असलेल्या प्राण्यांनासुद्धा आश्रय दिला. टू कॅप इट ऑल, अ हर्ड ऑफ अबाउट 100 एलिफंट्स हॅज स्टार्टेड व्हिजिटिंग द फॉरेस्ट एव्हरीवेअर. सुमारे 100 हत्तींचा एक कळप त्या जंगलाला दरवर्षी भेट देऊ लागला आहे. द एलिफंट व्हिजिट शो दॅट
द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड हेल्थ. मोलाई इज हॅपी मॅन टुडे. ते हत्ती तेथे सुमारे 3 महिने राहतात. हत्तींची हजेरी आपल्याला दर्शवते की ते संपूर्ण जंगल चांगल्या स्थितीत आहे. मोलाई सध्या एक सुखी माणूस आहे. हे सर्व पाहून मोलाई खूप आनंदी होतो. ऑल दिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. हे सर्व काही सुरळीत पार पडणारे नव्हते. स्मूथ सेलिंग म्हणजे निर्विघ्न पार पडणारे. अपार्ट फ्रॉम द हार्डशिप मोलाई हॅड टू सफर ऑन द आइसलँड. हाल अपेष्टा सहन करून मोलाईला त्या बेटावर अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला. वर्किंग देअर इन हेवी रेन्स अँड स्कॉर्चिंग हीट ही हॅड टू फेस अपोजिशन्स फ्रॉम द पीपल टू. भर पावसात होरपळून टाकणाऱ्या उन्हात सुद्धा त्याने काम केले. त्याचबरोबर त्याला लोकांचा विरोधसुद्धा सहन करावा लागला. He never thought of stealing from his forest, but others did. He had to guard his island against पॅचर्स. पॅचर्स म्हणजे प्राण्यांना मारून त्यांचे अवयव विकणारे. त्याला या लोकांपासून सुद्धा त्या जंगलाचे संरक्षण करावे लागले. वेन पीपल वॉन्टेड टू कट डाऊन द ट्रीज ही स्टूड अप इन देअर डिफेन्स लाईक रॉक. जेव्हा लोक त्या जंगलातील झाडे तोडू लागले तेव्हा तो खडकाप्रमाणे कणखरपणे उभे राहायचा आणि यू विल हॅव टू कट मी बिफोर कट द ट्रीज. तुम्हाला हे झाडे कापण्यापूर्वी मला कापावे लागेल असे सांगायचा. वेन द एलिफंट्स केम दे कॉज्ड अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द वे. हत्ती जेव्हा तेथे तेव्हा आलेल्या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत. दे डिस्ट्रॉईड द राईस फील्ड अँड हट्स. भाताची शेते आणि झोपड्या त्या हत्तीने नष्ट केल्या होत्या. इवन मोलाईज ओन हट वॉज डिस्ट्रॉईड. मोलाईची स्वतःची झोपडीसुद्धा त्या हत्तींनी नष्ट केली होती. पीपल वॉन्टेड टू बीट अप मोलाईज बिकॉज इट वॉज हिट फॉरेस्ट दॅट इन्व्हायटेड द एलिफंट्स. लोकांना मोलाईला मारहाण करायची होती कारण त्याच्या जंगलानेच त्या हत्तींचे लक्ष वेधून घेतले होते. मोलाई वॉज नॉट अफ्रेड. मोलाई घाबरला नाही. ही वॉज फ्रेम इन हिज रिझॉल्व टू क्रिएट अँड प्रोटेक्ट अ ग्रीन कव्हर. त्या जमिनीकरता हिरवे आच्छादन निर्माण करण्याचा आणि त्याच्या रक्षण करण्याच्या त्याच्या निश्चयावर तो ठाम होता. इन द एंड मोस्ट पीपल लेफ्ट द एरिया. दे शिफ्टेड द विलेज टू मेक वे फॉर द एलिफंट्स. अखेरीस बहुतेक लोकांनी तो प्रदेश सोडला. हत्तींना रस्ता करून देण्याकरता त्यांनी आपली वसाहत आपले गाव दुसरीकडे हलवले. शिफ्टेड म्हणजे दुसरीकडे हलविणे. मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. मोलाईने आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहाकरता गुरेढोरे पाळली होती. कॅटल्स म्हणजे गुरेढोरे. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. सुदैवाने त्याच्या फॅमिलीचा त्याला पूर्णपणे पाठिंबा होता. दे हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. ते त्याला शक्य होईल त्या सर्व प्रकारे मदत करत होती. मोलाई चिल्ड्रन विल कॅरी ऑन हिज वर्क. मोलाईची मुले त्याचे कार्य पुढे चालू ठेवतील. कॅरी ऑन म्हणजे पुढे चालू ठेवणे. पीपल आउटसाइड मोलाईज ओन ट्राईब डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क. मोलाईच्या स्वतःच्या जमातीबाहेरील लोकांना मोलाईच्या कार्याची माहिती नव्हती. ट्राईब म्हणजे जमात. वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाई वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डनिंग इट. एके दिवशी त्या विभागात भटकणाऱ्या एका छायाचित्रकाराने मोलाईला जंगलात काम करताना व जंगलाची राखण करताना पाहिले.
When he came to know that Molai had grown the forest single handedly, he was greatly impressed. जेव्हा त्याला कळले की मोलाईने एकट्याने हे जंगल उभे केले आहे, तेव्हा तो छायाचित्रकार अतिशय प्रभावित झाला. ही टोल्ड द मीडिया, न्यूजपेपर, TV चॅनल्स एक्सेट्रा. त्या छायाचित्रकाराने मोलाईच्या या कामाची माहिती वर्तमानपत्रे, TV चॅनल या सर्व प्रसार माध्यमांना दिली. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस्ड टू. वन खातेसुद्धा मोलाईच्या या कामाने प्रभावित झाले होते. दे डिसाइडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क. त्यांनी मोलाईला त्याच्या कामात मदत करण्यास ठरविले. द गव्हर्नमेंट हॉनर्ड हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. शासनाने त्याचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. ऑनर्ड म्हणजे गौरव करणे, अवॉर्ड म्हणजे पुरस्कार. मोलाई नाव वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. मोलाईला असे वाटतं आहे की त्याचा हा संदेश देशाच्या बाहेर सुद्धा पसरला पाहिजे. कोणता आहे तो मेसेज? ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲट लिस्ट 2 trees. आपल्यापैकी प्रत्येकाने कमीत कमी 2 झाडे लावून ती वाढवली पाहिजेत. द ट्रीज विल टेक केअर ऑफ कार्बन डायऑक्साईड वी प्रोड्यूस थ्रू आउट आवर लाईफ अँड गिव्स अप इनफ ऑक्सिजन टू ब्रीथ. आर यू रेडी टू हेल्प? आपल्याला लागणारा ऑक्सिजन झाडे आपल्याला पुरवतील आणि कार्बन डायऑक्साईड कमी करतील. आर यू रेडी टू हेल्प? तुम्ही सुद्धा या कार्यात मदत करायला तयार आहात का? पहा विद्यार्थी मित्रांनो, एकटा माणूस काय करू शकतो याचं उदाहरण मोलाईने आपल्याला दाखवून दिले. माणसाच्या जीवनासाठी झाडे खूप महत्त्वाची आहेत आणि म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते वाढवलंच पाहिजे. रीड धिस लेसन अगेन.